साताऱ्याच्या भोसलेवाडी परिसरात मुसळधार पाऊस. संततधार पावसामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर साचलं पाणी. वाहनधारक अडचणीत. सोलापूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. धाराशिवमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग. तुळजापूर लोहारा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस. रस्त्यावर पाणी. लातूर जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस. रेणा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला. अनेक छोट्या मोठ्या ओढ्यांना पाणी. अनेक भागातला वीज पुरवठा खंडित. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक. सततच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील राजापूरचा बंधारा ओव्हर. कोल्हापूर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा सराव शिबिर. पंचगंगा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाकडून प्रात्यक्षिक सादर. कोल्हापूरला पुन्हा महापूर आल्यास मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रात्यक्षिक. बुलढाणा जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी मान्सूनपूर्व पाऊस. लोणार तालुक्यात धुवाधार वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ. बुलढाण्यातल्या लोणार तालुक्याला वादळी पावसाचा फटका. छत्रपती शाहू महाराज विद्यालयाचं छत उडालं. शाळेतल्या साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. काही भागात अतिमुसळधार ते मुसळधार तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह 100हून अधिक मिलीमीटर पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. रत्नागिरी जिल्ह्याला 23 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. रायगडमध्ये 1 जून ते 31 जुलै 2 महिने मासेमारी बंद राहणार. मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे मच्छीमारांना मत्स्य विभागाच्या सूचना. केमिकलयुक्त रसायन आणि घरगुती सांडपाण्यामुळे भिवंडीतली कामवारी नदी जलपर्णीच्या विळख्यात. जलपर्णीमुळे नदीचा प्रवाह मंदावला. पावसाळ्यात पूर येण्याची शक्यता. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. मान्सूनपूर्व पावसाने नदी नाल्यातील पाणी पंचगंगा नदीपात्रात. पंचगंगा नदी फेसाळली. नदीतील जलचर प्राण्यांना धोका. रसायनयुक्त पाणी आणि मैला मिश्रित पाणी सोडलं जात असल्यानं इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. मागील 10 वर्षांपासून हीच परिस्थिती. सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय असा आरोप. नाशिकमध्ये अवघ्या अर्धा ते पाऊण तासाच्या पावसानंतर गटाराचं पाणी थेट गोदावरी नदीपात्रात जात असल्याचं चित्र. करोडो रुपये खर्च करून राबवलेली भुयारी गटारी योजना फोल झाल्यामुळे गोदाप्रेमींकडून नाराजी व्यक्त. धाराशिव जिल्ह्यातल्या 36 गावांमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे नुकसान. 56 घरांची पडझड. अनेकांचे संसार उघड्यावर. आतापर्यंत 300 हेक्टरवर पिकांचं नुकसान. पावसाने दोघांचा मृत्यू. 36 जनावरही दगावल्याचं समजतं. मान्सूनपूर्व पावसाने चाळीत साठवण्यासाठी शेतात ठेवलेला शेकडो क्विंटल कांदा भिजला. शेतकरी संकटात. पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांची मागणी. मान्सूनपूर्व पावसाने बीडच्या चाकरवाडी परिसरात काढणीला आलेली पपई, टरबूज, कांदा पिकासह बाजरीचंही मोठं नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बंगळुरूमध्ये पावसाचा कहर. मागील 36 तासात पावसामुळे 5 जणांचा मृत्यू. 12 वर्षाच्या मुलासह दोघे विजेच्या धक्क्याने दगावले. अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप. जनजीवन विस्कळीत. 500हून अधिक घरांमध्ये शिरलं पाणी. गोव्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या जोरदार सरी. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती. अनेक घरांमध्ये बाजारपेठेत पाणी. व्यापारी आणि सामान्य नागरिक हवालदिल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते महाविस्तार AI ॲपचं उद्घाटन. ॲपविषयक महत्त्वाची माहिती. शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती मिळणार असल्यानं शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ॲप. केंद्र सरकारची जीवन ज्योती विमा योजना. 436 रुपयांचा वार्षिक प्रीमियम. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना दिले जातात 2 लाख रुपये. 15,940 मुंबईकरांनी घेतला लाभ. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभाग ॲक्शन मोडवर. बोगस बियाण्यांच्या साठवणुकीवर आणि विक्रीला आळा घालण्यासाठी नागपूर जिल्ह्यात 15 भरारी पथकं तैनात. बदलीसाठी धाराशिवमधल्या काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप. दिव्यांग आजारी शिक्षकांनी दिलेल्या प्रमाणपत्राची सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करण्याचे आदेश. देशविदेशातील बोगस MBBS सारख्या अभ्यासक्रमांपासून सावध राहण्याचा नॅशनल मेडिकल काउन्सिलचा इशारा. भारतात अनेक बोगस वैद्यकीय महाविद्यालये असल्याचं NMCच्या निदर्शनास. महसूल खात्याकडनं मोजणी शुल्कात केली कपात. अवघ्या 200 रुपयात जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार. शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये यासाठी महसूलचा मोठा निर्णय. राज्यामध्ये ओला उबर सारख्या ॲप बेस वाहनांसाठी ॲग्रिगेटर्स पॉलिसी लागू करण्यास मान्यता. फेरी रद्द करण्याच्या बाबतीत चालक आणि प्रवासी दोघांनाही दंड आकारण्याची तरतूद. गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना समुद्रमार्गे प्रवास करता येणार. M2M बोटी अंतर्गत 4.5 तासात मालवण तर 3 तासात विजयदुर्ग गाठता येणार. मंत्री नितेश राणेंची माहिती.
पीएमपी कार्यालय आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे एकत्रित वाहतूक केंद्र उभारण्यात येणार. त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपी प्रशासनाकडून सर्वसमावेशक आराखडा तयार. आराखड्यामध्ये आसन व्यवस्था, ऑनलाईन तिकीट व्यवस्था आदींचा समावेश. मुंबई वाहतूक पोलिसांनी वन स्टेट वन चलन डिजिटल पोर्टलद्वारे 556.64 कोटी रुपयांचा दंड केला वसूल. 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यानची कारवाई. 1,81,613 ई चलन विरोधात ऑनलाईन तक्रारी, त्यापैकी 1,07,850 तक्रारी फेटाळल्या. अलमट्टी धरणासंदर्भात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक. कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाबाबतच्या भूमिकेवर बैठकीमध्ये चर्चा. पवई तलावाच्या पर्यावरण आणि जैव विविधता संवर्धनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार. तलावात सोडण्यात येणारं सांडपाणी इतरत्र वळवणं आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय. कथित मिठी नदी स्वच्छता घोटाळ्यात नवी बाब समोर. संपूर्ण घोटाळ्यात मुंबई महापालिकेतले अभियंते आणि कंत्राटदारांनी हात मिळवणी केल्याचा तपासात समोर. 65 कोटींचा घोटाळा झाल्याची आकडेवारी समोर. कारवाई सुरू. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडसह समुद्र किनाऱ्यावर खुलेआम अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. मंत्रालयातल्या आढावा बैठकीत मंत्री नितेश राणे यांचे निर्देश. कल्याण सप्तशृंग इमारत दुर्घटना प्रकरण. दुर्घटनेला जबाबदार असलेल्या 4थ्या माळ्यावर फ्लोरिंगचं काम करणाऱ्या घरमालकाला बेड्या. इमारतीच्या विटा, टाईल्स, मातीचे सॅम्पलच्या तपासणी अहवालानंतर होणार पुढची कारवाई. कल्याणच्या सप्तशृंगी इमारतीमधल्या रहिवाशांना एबीपी माझाशी बोलताना अश्रू अनावर. डोळ्यासमोर शेजारी मदतीची हाक मारत असल्याची सांगितली कहाणी. नाशिक मुंबई महामार्गावर जिंदाल कंपनीला लागलेली आग पुन्हा भडकली. पॉलिथिन मटेरियल असल्यानं आग भडकली. परिसरात धुराचे लोट. नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बस चालकावर महिलेचा संताप. बस थांबवण्याचा प्रयत्न करूनही बस न थांबल्यानं महिला संतप्त. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. 2 वेगवेगळ्या प्रकरणात 22 लाखांचं सोनं आणि 76 लाखांचं परकीय चलन जप्त. घटनेतील कारवाईत एका प्रवाशाला अटक केल्याची माहिती. बीडच्या गेवराई पांढरवाडी फाटा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेकडनं छापेमारी. पोलिसांकडनं 40 लाखांचा गुटखा जप्त. 1 आरोपी ताब्यात. सोलापुरातल्या महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह 3 एसीबीच्या जाळ्यात. सोलार सिस्टीम बसवण्यासाठी 8,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात शस्त्रांचा धाक दाखवत 1.5 लाखांचा ऐवज लंपास. मंकी कॅप घालून 5 ते 6 जणांनी दरोडा घातल्याची माहिती. दरोडेखोर घरांची रेकी करत असल्याचं सीसीटीव्हीत कैद. नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय. पोलिसांनी 6 पीडित महिलांची केली सुटका. आरोपी विरोधात गुन्हा दाखल. ठाण्यामध्ये 2 दिवसात दुसरा चॉपर हल्ला. भावावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हनीफ नावाच्या मुलाला घेऊन महिलेचा चॉपर हल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गुन्हा दाखल. बीडच्या माजलगावात अप्पा राठोड नावाच्या व्यक्तीचं अपहरण करून अमानुष मारहाण. गुंडाकडनं मारहाण करतानाचा व्हिडिओ चित्रित. 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. भाजप युवा मोर्चाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष वकील आदित्य माने यांना जीवे मारण्याचा प्रयत्न. घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपी विरोधात अनेक प्रकरणांमध्ये वकीलपत्र घेतल्यानं जीवे मारण्याचा प्रयत्न. रत्नागिरीच्या रोहा शहरात मुलीला पळवून नेण्याचा डाव फसला. हुशारी दाखवत मुलीची मोटरसायकलवरनं उडी. अपहरणाचा गुन्हा दाखल. मुलीला पळवणाऱ्या व्यक्तीला स्थानिकांचा चोप.